सन्माननीय परीक्षक आणि माझ्या बालमित्रांनो, नमस्कार. मी श्वेता देवीदास नलावडे इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे. मित्रांनो, आपल्या भारतभूमीच्या सुपुत्रांचे स्मरण म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोत. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध आणि मार्गदर्शन मिळत आलेले आहे. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांची निर्भयता या विषयावर बोलणार आहे. झाले बहु होतीलही बहु, झाले बहु होतीलही बहु, परंतु या समहा, हे वर्णन ज्यांना अगदी तंतोतंत लागू पडते ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. म्हणूनच रसिक श्रोते हो, शेकडो वर्षे उलटून गेली तरीही लोकांच्या मनामध्ये टिळकांचे स्थान अजूनही अढळ आहे. मित्रांनो, लोकमान्य टिळकांचा जन्म हा 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचा जन्म म्हणजे आकाशातील तेजस्वी तारे पृथ्वीवर उतरण्यासारखेच आहे. म्हणतात ना, काही सुमन पुष्पेच अशी असतात की त्याच्या उमलण्याला अवकाश असतो, परंतु त्याआधीच त्याचा सुगंध संपूर्ण विश्वात दरवळायला सुरुवात होते. मित्रांनो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना सूर्याचे पिल्लू म्हणायचे. त्यांच्या अंगी बरेच गुण होते. त्यांपैकी एक गुण म्हणजे निर्भयता. त्याचा एक प्रसंग सांगायचा म्हटला तर लोकमान्य टिळक कॉलेजमध्ये शिकत असतानाची गोष्ट. संध्याकाळची वेळी सर्व मित्रमंडळी जमून गप्पा गोष्टी करत असत. अशाच एका संध्याकाळी वसतिगृहाच्या गच्चीत मित्रमंडळींच्या गप्पांना अगदी रंग चढला होता. तेवढ्यात कोणीतरी म्हणाले, अरे, आता जर आपल्याला कोणी पकडायला आले तर काय कराल? प्रत्येक जण विचार करू लागला, पण कुणालाही मार्ग सुचेना. तेवढ्यात टिळक म्हणाले, अत्तिच्या, त्यात एवढे काय विचार करण्यासारखे? टिळक उठले. त्यांनी धोत्राचा काचा मारला आणि क्षणाचाही विलंब न करता तर दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीवरून खाली उडी मारली. प्रत्येक जण आश्चर्याने थक्क झाले. आता काय पाहावे लागणार या विचाराने हतबद्ध झाले. ते धावतच खालच्या जिन्यावर आले, पण तेवढ्यातच टिळक पायऱ्या चढून वर येत होते. तर मित्रांनो, अशी होती टिळकांची निर्भयता. मित्रांनो, इंसान नहीं है जो हवा के साथ बदले. इंसान नहीं है जो हवा के साथ बदले, बल्कि इंसान तो वही है जो हवा का रुख बदले. पण मित्रांनो, म्हणतात ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. ब्रिटिश सरकारने व्हिक्टोरिया राणीच्या हत्येमागे टिळकांचाच हात असावा या संशयाने 1897 मध्ये त्यांना ख्रिस्ताब्द कारागृहात डांबले. ते जीवन म्हणजे साक्षात नरकच होते. पण टिळक अजिबात डगमगले नाहीत, घाबरले नाहीत. एकांत सुसह्य व्हावा म्हणून टिळक लेखन आणि वाचनात दंग असत. मित्रांनो, म्हणूनच मी म्हणते, तू फुंकलेस रणसिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू फुंकलेस रणसिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामाच्या पायातल्या बेड्या. मित्रांनो, काळ्या कुट्ट अंधारात घनदाट जंगलात एखादी तेजस्वी दीप जळत असतो आणि अरण्यातील अंधाराचे साम्राज्य दूर करून तिथे प्रकाशाचे साम्राज्य पसरवत असतो. पण हे नियतीला बघवत नाही. पतंगाने झडप घालून तो तेजस्वी दीप विझवावा आणि त्या अरण्यात काळोख पसरावा. त्याप्रमाणे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणाऱ्या भारताच्या नरसिंहावर एका काळरूपी पतंगाने झडप घातली आणि सर्व भारतीयांना शोकसागरात लोटून दिले. मित्रांनो, ज्याप्रमाणे मेणबत्ती स्वतः विझते पण शेवटपर्यंत दुसऱ्याला प्रकाश देते, अशा या भारताच्या नरसिंहाला माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.